2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या विजयाची प्लॅनिंग करणारे प्रशांत किशोर आता शिवसेनेच्या विजयासाठी प्लॅनिंग करणार आहेत। आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि खासदारांच्या बैठकीत त्यांनी प्रेझेंटेशन देखील सादर केलेलं आहे। प्रशांत किशोर हे जेडीयूचे उपाध्यक्ष आहेत आणि ते आता शिवसेनेसाठी रणनीती आखणार असल्याचं कळतंय। मातोश्रीवर त्यांनी प्रेझेंटेशन देखील दिल्याचं कळतंय। हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। हेमंत, आपण बघतोय प्रशांत किशोर उत्तरेतला हा चेहरा आता शिवसेनेसाठी धावून आलेला आहे आणि कशा पद्धतीचं हे प्रेझेंटेशन होतं, काय अधिक कळालेलं आहे? शिवसेनेच्या खासदारांची महत्वाची बैठक मातोश्रीवर झाली आणि या बैठकीमध्ये जे निवडणुकीचे चाणक्य म्हणून बोलले जातात प्रशांत किशोर हे मातोश्रीवर दाखल झाले। 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यामध्ये घवघवीत यश मिळवण्यामध्ये प्रशांत किशोरांचा महत्वाचा सहभाग होता आणि त्याच वेळेला आता 2019च्या निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी खास करून प्रशांत किशोर जेव्हा शिवसेनेच्या खासदारांबरोबर बैठक करतात आणि जे प्रेझेंटेशन केले ते प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीचं निवडणुकीचं आपल्याला जिंकायचं आणि कशा पद्धतीने पुढे जायचं आणि त्या दृष्टिकोनातून प्रशांत किशोरांचं आज उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची ओळख करून दिली। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या बैठकीला होते आणि सर्व युवासेनेचे कार्यकर्तेही होते आणि ही आता जी आयटीची पुढची बैठक आहे आणि कशा पद्धतीच्या निवडणुकीचा प्रचाराचं जे रणशिंग आहे आणि कशा पद्धतीचा पुढच्या निवडणुकीचा प्लॅनिंग आहे या संदर्भात प्रशांत किशोरांबरोबर एक वेगळ्या पद्धतीची बैठक होईल आणि चर्चा होईल आणि त्यानंतर खरं तर शिवसेनेची रणनीती जी आहे ती ठरू शकते असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। धन्यवाद हेमंत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता नितीश कुमार यांच्यासाठी रणनीती आखणारे तसंच मोदींसाठी रणनीती आखणारे जे आहेत प्रशांत किशोर ते आता शिवसेनेसाठी धावून आलेले आहेत। मातोश्रीवर एक बैठक झाली, तिकडे त्यांनी मार्गदर्शनही केलं।